आणि नाशिकमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदीला पूर आलाय। भांडी बाजार परिसरात पुराचं पाणी शिरलंय। नदीकाठची दुकानं हटवायला सुरुवात झाली आहे। रामसेतू पुलाखाली सध्या नदीचं पाणी वाहू लागलंय। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला पूर आल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या नाशिकच्या भांडी बाजार परिसरामध्ये आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर या भांडी बाजार परिसरामध्ये देखील आता पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी जे यशवंतराव महाराज पटांगण आहे त्या पटांगणाकडे जाणारा संपूर्ण रस्ता हा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळते। तर त्या ठिकाणच्या दुकानांमध्ये देखील आता संपूर्ण पाणी शिरल्याचं पाहायला मिळते। आजूबाजूच्या परिसरातल्या ज्या टपऱ्या आहेत, जे दुकान आहेत ते हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। भांडी बाजार असेल त्यासोबत या ठिकाणचा रामसेतू पूल आहे, तो पुलाच्या अगदी पुलाखालून जे ते पाणी वाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर हा संपूर्ण रामसेतू पुलाच्या परिसरातला हा भाग आहे। या भागामध्ये संपूर्ण आता पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या देखील आता या ठिकाणाहून हटवण्याचं काम सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। हे संपूर्ण व्यावसायिक आहे, ते व्यावसायिक आपली जे दुकानं आहेत ते सुरक्षित स्थळी या ठिकाणी हलवत असल्याचं पाहायला मिळतंय। या संपूर्ण यशवंतराव महाराज पटांगणाकडे जाणारा हा रस्ता जो आहे तो रस्ता देखील आता पूर्ण पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। आपण जर त्या यशवंतराव महाराज पटांगणाच्या परिसरामध्ये बघितलं या संपूर्ण दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। व्यावसायिकांची देखील या पुरामुळे मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी देखील आता गोदावरी नदीचा जो पूर परिस्थिती आहे ती अधिक वाढू शकते असा अंदाज वर्तवण्यात येतोय। त्यामुळे आजूबाजूचे व्यावसायिक आहेत ते आता देखील या ठिकाणी आपले जे दुकान आहे ते सुरक्षित स्थळी नेण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। संपूर्ण गोदाकाठच्या परिसरातील नागरिकांना आता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।